27 सेकंदांचं सीसीटीव्ही, डॉक्टर महिलेची हॉटेलमधील ती रात्र आणि रूम नंबर 114 मध्ये काढलेले ते 17 तास, या सगळ्यांचं रहस्य आता उलगडलंय। डॉक्टर महिला हॉटेलमध्ये आली तरी कशी? ती गेटवर कधी पोहोचली? तिनं रिसेप्शनवर कधी नोंदणी केली? सीसीटीव्हीत नेमकं काय दिसतंय? डॉक्टर महिलेनं टोकाचं पाऊल उचलल्याचं हॉटेल प्रशासनाला कधी कळलं आणि यावर हॉटेल प्रशासनानं काय भूमिका मांडली? याच प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओत मिळतील। असं कुठेही निदर्शनात येत नाही की त्या दरम्यान रात्री 1:30-1:45 नंतर कोणी त्या रूम मध्ये गेले किंवा आले। 23 ऑक्टोबर 2025 ची ती रात्र, बरोबर 1:23 एक महिला हॉटेलमध्ये आली। ती महिला एकटी असते, तिला बारामतीला जायचं असतं, पण रात्र झालीये, रस्ता लांब आहे आणि मी एकटीच आहे असं ती महिला हॉटेलच्या वॉचमनला सांगते। हॉटेलचे गेट उघडतात, महिला आत येते, रिसेप्शनवर स्वतःचं नाव नोंदवते, आधार कार्ड देते, स्वतःची सही करते, पेमेंट सकाळी करते असंही सांगते आणि बरोबर 1:30 रूम नंबर 114 मध्ये प्रवेश करते आणि त्यानंतरच जणू त्या खोलीचे दरवाजे जगासाठी कायमचे बंद होतात आणि त्याच्या 17 तासांनंतर या महिलेची कहाणी अख्ख्या जगासमोर येते। ती महिला दुसरी तिसरी कुणी नसून साताऱ्यातल्या फलटणची डॉक्टर महिला असते। हाच सगळा घटनाक्रम सांगणारा हा सीसीटीव्ही हॉटेल प्रशासनानं जाहीर केलाय। डॉक्टरचे हॉटेलमधले 17 तास कसे गेलेत, आता ते टप्प्याटप्प्यानं समजून घेऊयात। डॉक्टर महिला दिनांक 23 ऑक्टोबर 2025 ला रात्री 1:23 हॉटेलच्या गेटवर आली। तिनं 3 मिनिट हॉटेलच्या वॉचमनशी संवाद साधला। त्यानंतर ती रात्री 1:26 रिसेप्शनच्या कॅमेऱ्यात स्पॉट झाली। तिथं तिनं स्वतःची नोंदणी केली आणि बरोबर 1:30 तिनं रूम नंबर 114 मध्ये प्रवेश केला। यानंतर काय झालं तर सकाळी 11 वाजता रूम बंद आहे हे पाहून हॉटेल स्टाफनं रूम नंबर 114चा दरवाजा ठोठावला, पण तिकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही। मॅनेजरला वाटलं महिलेला रात्री उशीर झालाय म्हणून कदाचित ती शांत झोपली असेल, पण दुपार झाली तरीही तिनं साधा 1 कप चहा किंवा पाण्याचीही मागणी केली नाही। ना रूममध्ये कोणती हालचाल झाली, ना कोणता आवाज। याच शांततेमुळे हॉटेल मॅनेजरचा धीर सुटला, पण तरीही त्यानं संध्याकाळी 4 वाजता पुन्हा एकदा रूम नंबर 114चं दार ठोठावलं। याही वेळी त्यांना आतून प्रतिसाद मिळाला नाही। आता मात्र काहीतरी गडबड झालीये हे हॉटेल प्रशासनाला कळून चुकलं होतं। अखेर 6:45 ला ऑन कॅमेरा दरवाजा उघडण्यात आला। त्यात हॉटेलच्या स्टाफला जे दिसलं त्यानं त्यांनाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रालाच धक्का बसला। यानंतर अंदाजे 7 वाजता पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पुढील कारवाई सुरू केली। यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला साताऱ्यातील फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरची कहाणी कळली। तिच्या हातावर लिहिलेली 2 नावं अख्ख्या महाराष्ट्रानं वाचली। या घटनाक्रमाबद्दल हॉटेल मालकानंही स्पष्टीकरण दिले। हॉटेलच्या दरम्यान तिने प्रवेश केल्यानंतर काहीही तिथं घडलेलं नाही असं सीसीटीव्ही कंप्लीट 17 तासाचा सीसीटीव्ही आपण डिपार्टमेंटच्या ताब्यात त्यांनी घेतलेला DVR आणि रेकॉर्डिंग घेतलेलं आहे। त्याबरोबरच त्यांनी दोन्ही कागदपत्र लिहिलेली आहेत आणि महिन्याचा आपण त्यांना रेकॉर्ड दिलेले DVR मधला। त्यामुळं असं कुठेही निदर्शनात येत नाही की त्या दरम्यान रात्री 1:30-1:45 नंतर कोणी त्या रूम मध्ये गेले किंवा आले, असं काही निदर्शनात नाही। अशा पद्धतीचं रेकॉर्ड आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणेल की सीसीटीव्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की ती पीडित महिला स्वतः गाडी घेऊनच हॉटेलमध्ये आली। वॉचमनने आमच्या तिला व रिसेप्शनला नेलं, त्या ठिकाणी तिची एंट्री करून घेतली, तिला तिचा आधार कार्डची झेरॉक्स घेतली, तिचा स्वतःच्या हस्ताक्षरात तिची नोंद करून घेतली रजिस्टरला आणि मग ती रूममध्ये गेली। ती परत दार तिने उघडलंच नाही। ही हॉटेल मधुदीपच्या बाबतीतली आमची आपल्याला खुलासा आम्ही करत आहोत। डॉक्टरच्या 17 तासांचा हा घटनाक्रम
पोलिसांनाही तपासात मदतीचा ठरू शकतो. रात्री 1:30 ते संध्याकाळचे 7 पर्यंत काय घडलं याचं उत्तर हॉटेल्समध्ये लागलेल्या CCTVनं दिलंय. त्यामुळे आता हे प्रकरण कोणतं वळण घेतं हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.